हॅलो फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला अंडा रेसिपी करून दाखवणार आहे। खूप छान आहे ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल। तर त्यासाठी मी इथे अंडी उकडत ठेवले आहे। मी ही रेसिपी 4 माणसांना पुरेल एवढी करत आहे। तुम्हाला जर जास्त माणसांसाठी करायचे असेल तर तुम्ही अंड्याचे प्रमाण वाढवू शकता। तर मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम ठेवले आहे। त्याच्यानंतर मी कांदा छान परतून घेते। कांदा बारीक चिरलेला आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला। कांदा छान परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता, बारीक चिरलेल्या 2 मिरच्या टाकायच्या आहेत, तसेच अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे। तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरच्यांचे प्रमाण जास्त करू शकता। हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत। टोमॅटोही छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामध्ये। टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांद्याची पात टाकायची आहे। कांद्याची पातही छान परतून घ्यायची आहे आपल्याला। हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ तुमच्या अंदाजे म्हणजे चवीनुसार टाकायचे आहे, कारण नंतरही आपण मिठाचा वापर करणार आहोत। हे सर्व टाकल्यानंतर आपण ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं 2 मिनिट परतून घ्यायचं। त्यानंतर आपण जे अंडी उकडलेली होती ती त्यामध्ये किसून टाकायची आहे। खूप छान चव येते अशा प्रकारे चटणी केल्यानंतर। त्याच्यानंतर आपण त्यावरती कांद्याची पात टाकणार आहे थोडीशी। त्यानंतर तेही छान मिक्स करून घ्यायचे। 2 मिनिट परतून झाल्यानंतर आपली ही रेसिपी तयार होते। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।